त्यांनी लिहिलेली की जी अगदी अस्सल पारंपरिक वाटावी अशी. ऋण झुणत्या पाखरा जारे माझ्या माहेरा, आली गौराई अंगणी तिला लिंब लोण करा. अनेक स्त्रीगीत अतिशय अलवार आणि स्त्रीसुलभ भाषेमध्ये अण्णांनी लिहिलेली आहे. काही गीतांमध्ये तर स्त्री गीतांमध्ये तर स्त्रियांचे अलंकार, त्यांची दिनचर्या, तर काहीमध्ये अगदी कुरड्या पापड्यांच्या वाळवणाची सुद्धा त्यांचा सुद्धा उल्लेख त्यांच्या गीतांमध्ये आहे. तुम्हाला एक बैल तुझे हरणावाणी, गाडीवान दादा या गाण्यामध्ये तर त्या ऊन सावल्यांचा कशिदा, त्याच्यात वसलेलं ते त्या राधेचं गाव, त्याचं आपल्याला वर्णन करून सांगतात त्या गीतामध्ये सुंदर. तर कधी कधी कोरड्या रखरखीत माणदेशात जन्मलेले माडगुळकर आपल्याला सांगतात, कोकणची माणसं साधी भोळी, कोकणची माणसं साधी भोळी, काळजात त्यांच्या भरली शहाळी, त्यांच्या काळजात भरली शहाळी, उंची माडांची जपून मापवा, तिच्या घोवाला कोकण दाखवा, गोमो माहेरला जाते हो नाखवा, तिच्या घोवाला कोकण दाखवा. खूप सहज सुंदर लिहिलेले हे शब्द आहेत आणि ह्याच्यामध्ये अशी अनेक दर्यागीतं सुद्धा अण्णांनी लिहिलेली आहेत, कोळी गीतं. शिवाय बालगीतं हा अण्णांचा एक वेगळाच प्रांत आहे. त्याच्यामध्ये गोजीरवाणी ती बालगीतं, शेपटीवाल्या प्राण्यांच्या सभेमधली ती मजा, किंवा नाचे मोरा म्हणत त्या मोराशी आणि पावसाशी गट्टी करणारी अण्णांची तिची मोठी, गोरी गोरी पान फुलासारखी छान म्हणणारी, चांदोबाच्या गाडीतून येणारी ती वहिनी, मामाच्या गावाला सुगरण सुगरण मामीच्या हातचं शिकरण खायला मिळणारी झुकझुक गाडी, हे सगळं चिमुकल्यांचं निरागस असं विश्वसुद्धा अण्णांनी समृद्ध केलं. अनेक गीतं, कथा, पटकथा. माडगुळ गाव होतं त्यांचं, जे माडगुळे गाव, तिथे एक शेतामध्ये चार बांबू खांब आणि त्याच्यावर पत्रे ठोकून असे जे केलेलं होतं, बामणाचा पत्राच म्हणायचे त्याला, त्याच्या खाली लिहूनच त्यांनी अनेक रचना लिहिलेल्या आहेत, अनेक कथा पटकथा लिहिलेल्या आहेत. हे खरं वेगळे वेगळे किस्से आहेत त्यांच्या प्रत्येक गाण्याचे, प्रत्येक कथेचे. त्याच्यासाठी वेगळा कार्यक्रम करायला पाहिजे. अण्णांनी जे काही मिळवलं ते स्वतःच्या कर्तृत्वाच्या बळावर मिळवलं. त्यांनी 157 मराठी चित्रपट कथा लिहिल्या होत्या अण्णांनी, पटकथा पण, कथा आणि पटकथा. 25 हिंदी चित्रपटांच्या पटकथा अण्णांनी लिहिल्या होत्या, आपल्याला माहिती नाही आहे. 2 आंखें 12 हात मग अशी सांगितलं ते, गुंजुठी शहनाई, नवरंग, या सगळ्या पटकथा अण्णांच्या होत्या. अण्णांनी मराठीमध्ये 2000 पेक्षा जास्त गाणी लिहिलेली आहेत. हिंदीमध्ये अण्णांचं बरंच काम जरी असलं तरी अण्णा रुळले नाहीत हिंदीमध्ये, रमलेच नाहीत ते. एका गाजलेल्या चित्रपटाबद्दल थोडंसं सांगावंसं वाटतं अण्णांच्या. एक दिवस हिंदी चित्रपटसृष्टीतले त्यावेळी अतिशय प्रसिद्ध असलेले अभिनेते, गाजलेले गुरुदत्त अण्णांकडे आहे आणि एखादी उत्कृष्ट कथा आहे का तुमच्याकडे, ती असेल तर मला द्या, अशी विनंती केली, मागणी केली त्यांच्याकडे. अण्णांनी त्यांच्या मनामध्ये जपून ठेवलेली एका शायराची कथा त्यांना ऐकवली. गुरुदत्त त्यांना ती कथा अतिशय आवडली आणि त्यांनी ताबडतोब त्या कथेचं मानधन पण अण्णांना दिलं. ताबडतोब त्या काळातले 10,000 रुपये. अण्णांनी लगेच ती कथा पुढे लिहायला घेतली. एक दिवस काय झालं, गुरुदत्तच्या कंपनीकडून काही माणसं आली आणि त्यांनी अण्णांना सांगितलं की ह्या कथेमध्ये बदल करा. अण्णांना ते पटणं शक्य नव्हतं. अशा प्रकारच्या तडजोडी त्यांना आवडत नव्हत्या, केल्या नव्हत्या त्यांनी. ते बिलकुल तडजोड करायला तयार नाही झाले. ह्या कथेची अण्णांनी पुढे एक दीर्घ कविता लिहिली. अण्णांच्या जोगियामध्ये आहे ती कविता. कवितेचं नाव चोर बाजार. गुरुदत्तने मात्र त्या अर्ध्या
कथेवर कथा पटकथा लिहून घेतली आणि तो चित्रपट केला. तो चित्रपट प्यासा. शक्य झालं तर चोर बाजार कविता वाचून बघा. प्यासा चित्रपट हा त्या कवितेचा अर्धाच भाग आहे. तेवढ्याच भागावर तो चित्रपट झाला, पण पुढचा भाग त्यांना माहितीच नव्हता. चोर बाजार या कवितेमध्ये पुढचा भाग आहे. आणि दुर्दैव असं की प्यासा ह्या कथेचं श्रेय हिंदी चित्रपटसृष्टीने अण्णांना कधीही दिलं नाही. अण्णांनी अनेक गीतांव्यतिरिक्त कवितांव्यतिरिक्त काही वेगळ्या रचना पण केल्या. त्याच्यात त्यांनी नाव बदलून लिहिलेलं आहे. राम गुलाम ह्या नावाने शिर्डीच्या साईबाबांची आरती जी आहे ती त्याच्यामध्ये राम गुलाम हा शब्द आहे, ती अण्णांनी लिहिलेली आरती आहे. शिवाय शाहीर बोऱ्या भगवान ह्या नावाने सुद्धा त्यांनी काही गीत लिहिली अण्णांनी. अभिनय, कथा, पटकथा लेखन, कादंबरी लेखन, गीत लेखन, कविता लेखन अशा सगळ्या प्रांतामध्ये अण्णांनी मनसोक्त मुसाफिरी केली. त्याबरोबर अण्णा राजकारणात देखील अग्रणी होते. यशवंतराव चव्हाण मुख्यमंत्री होते तेव्हा अण्णांची राज्यपाल कोट्यातून आमदार म्हणून नेमणूक झाली. अण्णा सच्चे गांधी भक्त होते, स्वातंत्र्य सैनिक होते. अण्णा देशभक्ती रुजलेली होती पहिल्यापासून. त्यांनी अनेक देशभक्तीपर गीतं लिहिली अण्णांनी. आणि बोऱ्या भगवान ह्या नावाने सुद्धा त्यांनी ज्या काही रचना देशभक्तीपर लिहिलेल्या आहेत त्या देखील त्या काळामध्ये खूप गाजलेल्या आहेत. पण अण्णांनी लिहिलेलं वेदमंत्राहून आम्हा वंदे वंदे मातरम हे गीत म्हणजे तर देशभक्तीचा एक महामंत्र आहे असं म्हटलं जातं. त्यांचं कवित्व पुस्तकी नव्हतं. सगळ्या लिखाणाला एक उपजत असा मराठी मातीचा वास होता, मराठी मातीचा गंध होता. भजन, कीर्तन, दिंडी, अभंग, वृत्त आणि बनूताईंच्या ओव्या ह्याच्यावरच ते वाढलेले होते, घडलेले होते. आईवडिलांचे प्रामाणिक कष्ट, कुटुंबियांच्या सहवासातलं सुख दुःख ही गोष्ट अतिशय महत्त्वाची आहे. आपल्या कुटुंबियांच्या सहवासातलं सुख दुःख बालपणापासून बघत आलेलं त्यावेळचं वातावरण, शेजारी पाजारी, मित्रमैत्रिणी यांची सुखदुःख, त्यातला आनंद, त्यातली विफलता, त्यातले चढ उतार, संघर्ष हे सगळं अनुभवायला मिळायला पाहिजे. ते अण्णांनी अनुभवलं होतं. अण्णांचं जगण्याचं तत्त्वज्ञान होतं, ते परिपक्व होतं, पण तरीही ते आश्वासक होतं. असंच करायला पाहिजे, असंच व्हायला पाहिजे असं नाही. परिपक्व होतं पण ते लवचिक होतं. माणसाचं जगणं, त्याची बदलत जाणारी जीवनशैली त्रयस्थपणे चिंतन करताना अण्णांनी अनेक आशयगर्भ गीतांमधून आयुष्याचा अर्थ मांडला. घटा घटाचे रूप आगळे, प्रत्येकाचे दैव वेगळे, तुझ्या विना ते कोणा न कळे, मुखी कुणाच्या पडते लोणी, कुणामुखी अंगार, तू वेडा कुंभार. परमात्म्याच्या अशा अतर्क खेळी पुढे गदिमा नतमस्तक होता. पोटा पुरता कसा पाहिजे नको पिकाया पोळी, देणाऱ्याचे हात हजारो, दुबळी माझी झोळी. किती देतोस देवा, मला किती लागतंय, मला किती हवंय. हवाच ती तुका पाडी, पाऊस देवा वेळोवेळी, चोची पुरता देवो दाणा, माय माऊली काळी. एक वितीच्या भुकेस पुरते तळहाताची थाळी, देणाऱ्याचे हात हजारो, दुबळी माझी झोळी. पोटभर तत्वज्ञान सांगतात अण्णा या गाण्यांमधून.
कारण ज्ञानी असावा तुक्याचा तोच माझा वंश आहे. विलक्षण समाधानाने मन भरून जातं ही गाणी ऐकल्यानंतर. जग हे बंदीशाळा या गीतामध्ये सुद्धा जग नावाच्या बंदीशाळेमध्ये उंबरामधल्या किडे मकोड्यांप्रमाणे जगणारी माणसं पाहून अण्णा म्हणतात, सुटकेलाही मन घाबरते. किडे मकोड्यासारखं जगू, पण सुटकेलाही मन घाबरते, जो आला तो रमला. जग हे बंदिशाळा. ज्या उत्पत्ती, स्थिती आणि विलयाचं वर्णन पुढे अण्णांनी रामायणात केलं, त्यातल्या स्थितीचं हे वर्णन आहे. उंबरातले किडे मकोडे. जगण्याचा अर्थ शोधणाऱ्या प्रत्येकापुढे नियतीने ठेवलेले हे जे प्रश्न आहेत, अण्णांच्या ईश्वरदत्त प्रतिभेने त्याची उत्तरं आपल्यासमोर मांडलेली आहेत. त्यातून काय शिकायचं आणि काय नाही हे मात्र ज्याचं त्यांनी ठरवायचं आहे. अण्णांची माहेर एक कविता आहे.